निघालो मुंबईकडे. पण गावी भयानक पाऊस आहे रात्रीपासून, तर जायचं टेन्शन आलं आहे. आपलं सगळं वॉटरप्रूफ आहे, बट फक्त शूजला वॉटरप्रूफ नाही आहेत, काही कवर वगैरे नाही आणलं, तर शूज फक्त भिजणार आहेत. तर बघूया आता थोड्या वेळाने बॅग पॅकिंग वगैरे आणि बॅग वगैरे गाडीला बांधेल आणि मग निघेल. पाऊस काही थांबणार नाही 2-3 दिवस. रेडी झालं मित्रांनो, बाईक वगैरे वर बॅग लोड केली, पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. कंटिन्यू पाऊस चालू आहे. 5 minutes later. तर काय सकाळी निघणार होतो, सकाळपासून खूप पाऊस होता आणि मग आत्ता 2:51 झालेत. तर इकडून तिकडून जंगलचा रस्ता वगैरे करून चाललो आहे, कारण रस्त्याचं काम चालू आहे. खेडीतून 8 किलोमीटर, बाबो. तर 5-6 दिवस कसे निघून गेले कळलेच नाही, समजलंच नाही. आणि आता आज आहे संडे, आलो मंगळवारी आणि आता निघालो आहे मुंबईकडे. पावसाने नुसता धुमाकूळ घातला आहे. गिअरअप झालो आहे, रेनकोट वगैरे घातला आहे, जॅकेट पॅन्ट वगैरे सगळं घातलं आहे, रेडी झालो आहे आणि निघालो आहे मुंबईकडे. रात्रीपासून काल संध्याकाळपासून खूप पाऊस पडतोय आणि मग काय निघता नाही आलं. आणि आता थोडा पाऊस शांत झाला आहे, थोडी अशी गरमी करते आता, कारण पूर्ण गिअर घातलेस तर पण रेनकोट वगैरे घातला आहे ना, तर खूप असं गरमी होते. ठीक आहे. खेड 7 किलोमीटर, ओ माय गुडनेस, खूप टाईम लागलं खेडला यायला. फिरून 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 मध्ये काय ते रस्ता बंद केला वाटतं, तर पूर्ण फिरून फिरून यावं लागलं. तर काय विषय नाही, गावच्या लोकांना काय बोलूया, काहीतरी पूल वगैरे की काहीतरी तुटलं आहे असंच तिथल्या नागरिकांनी सांगितलं. त्या सगळ्या गाड्या ते वळवतात या कच्च्या रोडने. ओ माय गुडनेस, थोडक्यासाठी बसलो. देवसेड कदम बौद्धवाडीकडे. वलन बघ कसं बघितलं का, गाव बोलते पब्लिक. असं वाटतंय जंगलात आलोय, जंगलच्या रोडने चाललोय. पक्का जंगल आहे. करके इशारो बुलाई गई रे, करके इशारो. खतरनाक रोड आहे, ऑफ रोड सारखा, पण रस्ता चांगला आहे. पूर्ण जंगलामधून काढलाय. पाऊस किती पडला तुम्हाला तर अंदाज येईल. पाणी साठलंय आजूबाजूला, एवढी मोकळी जागा असून पण पाणी साठलंय. गावाकडे खूप पाऊस पडला, जर मुंबईला असा पाऊस पडला असता आतापर्यंत मुंबई पॅक झाली असती. हे बघा, पुलावरून चाललोय, दिसेल तुम्हाला आता. साईडला नदी आहे, खाड़ी बोलते इसको. ओ अभी याद आया ये रास्ता हमको. अभी डायरेक्ट किधर निकले पता है क्या, दस्तूरे में निकले साला. वो बोला खेड़. ठीक है, अभी क्या ऑप्शन नहीं है, इधर से ही सालों ने रास्ता बंद कर दिया है. आता दस्तुरीला आलोय. मी म्हटलं की खेडला पोचलो, एवढा घुमून यायला लागला ना खेडमध्ये यासाठी. ते गावातला रस्ता आतून आतून एवढा खूप फिरून आलो. तर ठीक आहे, आता काय ऑप्शन नाही. करके इशारो. तर मजा आली गावी.
5 दिवस कसे निघून गेले समजलं नाही. आणि आज आता परतीचा प्रवास. पाऊस जरा जास्त होता, जरा जास्त जोरामध्ये पडत होता. तर कुठे जास्त बाहेर फिरता वगैरे आलं नाही. पण नॉर्मल आम्ही आमचे जे रेग्युलर स्पॉट आहेत, दापोली आणि माझं गाव वगैरे, नदी वगैरे त्या साईडला गेलो. तर कॅमेरा न्यायचं, काही शूट करायचं मन नाही झालं. नॉर्मल आम्ही म्हणजे जिकडे बाहेर असायचं तिकडूनच अचानक प्लॅन व्हायचं आणि तिकडूनच बाहेर फिरायला जायचो डायरेक्ट नदीवर. आणि येताना पाऊस वगैरे असल्यामुळे फुल भिजून यायचो. रस्ता खराब आहे बघा, रस्त्यात लाल शिवशाही आलेली आहे. हमरे ऊपर पाणी उडाने के लिए. शूजवर पक्का पाणी गेलंय. शूजच आपले वॉटरप्रूफ नाही आहेत. तर मित्रांनो, आता खेडमध्ये पोचलोय. कळलं बा, इकडे एस टी स्टॉप आहे खेडचं बघा. आणि आता चाललोय आपण भरणा नाक्याला. आपला हायवे आहे. वाजले 3, खूप लेट झालं. निघायचं होतं 12, 12:30 किंवा 1 वाजता, पण पाऊस काय ऐका नाही. Let's enjoy the highway views. तर आता पोलादपूरला पोचू. पुढे कशेडी टनल आपण क्रॉस केलाय. पुढे पोलादपूर येईल. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. निसर्गरम्य सुंदर ते कोकण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाड चिपळूण संगमेश्वर, पुढे लांजा राजापूर. See the speed breaker. आपल्याला काय नाही भाई, तुम्ही याच लो. एकदा माझ्या मित्राने उडवलेला इथून. क्या गिर गए भाई, काय व्ह्यू आहेत. वाव,
बघूया मध्ये पुढे कुठेतरी फोटो काढले पाहिजेत असं मला तरी वाटते. चालू आहे काम, हे जे वरून जाली वगैरे टाकतायत. ऑलमोस्ट थोडंफार झालंय बिकॉज पावसाळा आहे. पावसाळा तो ना. तो दोस्तों फाइनली हम पोलादपुर पहुंच गए हैं. इधर से महाबलेश्वर जाने के लिए रोड है. लाइक आप लोग 45-50 मिनट्स में महाबलेश्वर जा सकते हैं. यहाँ से टर्न लेके ऊपर से राइट है. लाइक जाते समय हमें प्रतापगढ़, देन प्रतापगढ़ दर्शन करके महाबलेश्वर जा सकते. तो पोलादपुर से बहुत पास है महाबलेश्वर. अगर आप लोग पुणे से आते हैं तो वहाँ से रास्ता तो अच्छा ही है. यहाँ से जाते हो तो थोड़ा रिस्की है बिकॉज पूरा ऐसा घाट वगैरह पहाड़ वगैरह चढ़ के आना पड़ता है. मतलब मोस्टली यू टर्न और बहुत सारे टर्न्स है तो इट्स वेरी रिस्की. एंड इन मानसून सीजन इट्स वेरी डेंजरस बिकॉज रोड वॉज स्लिपरी. अरे महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर देवगण. पाऊस चालू झाला ना है, बारिश चालू हो गई है दोस्तों. अभी हम भीगने वाले हैं. शपथ, बिजलो बिजलो, अरे बिजलो 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 बिजलो. बारिश चालू हो गई है दोस्तों. समोर पाऊस बघा किती आहे. बघा दोस्तों बारिश चालू हो चुकी है और हम गारट रहे हैं. हमारे ग्लव्स वगैरह भीग रहे हैं. हमको अभी ठंडी लग रही है. मगाशी गर्मी करती है, अभी हमको ठंडी लगती है. हम क्या करी बताई. हमारा शूज वाटर प्रूफ नहीं है, हमारा ग्लव्स भी वाटर प्रूफ नहीं है. हमका अभी हम भीगने वाली है तो हम अभी क्या करती, कुछ नहीं करती. हमारा भी राइडिंग करती और जब पाउस नहीं आती तब ये ऑटोमेटिकली सूख जाती. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. अरे महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण.